हॅलो फ्रेंड्स, तर आज काय झालं माहिती आहे का? माझा मुलगा आलेला स्कूलवरून. मग काय घरी होती पोळी, पण भाजी संपलेली. मग मी विचार केला आपण एक करूया आयडिया. मग तवा ठेवला गॅसवर आणि पोळी म्हणजे चपाती, बरं का, चपाती ठेवली तव्यावर. मग आता हे तवा गरम होईपर्यंत आपण काय करायचं आहे, यावर आपण एक साईडने गूळ टाकून घेतलेला आहे. पहा, तुम्ही असं पाहू शकता. नंतर आता या पोळीच्या साईडने काय करायचं आहे, तूप टाकायचं आहे. तूप किंवा तेल असेल तरी चालेल. नंतर आपण आता हे एक साईड नंतर दुसरी साईड पण आपण काय करायचं आहे, त्या गुळाच्या पोळीवर टाकून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण मंद आचेवर खरपूस अशी ही पोळी काय करणार आहोत, भाजून घेणार आहोत. तर रेडी आहे मस्त अशी आपली गुळपोळी. नंतर हे बघा, आपण आता ही कट करून असं प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि मस्त मी माझ्या मुलाला दिलेली आहे. त्याला पण खूप आवडली बरं ही गुळपोळी. आणि तसंच मुलीला पण आवडली, माझ्या मुली पण खाल्लेली. जर घरी काही नसेल तर झटपट अशी ही गुळपोळी करायला काय हरकत आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू.